दुसऱ्यांनी सांगेल ते सगळं पूर्ण करायचं, नाही तर मार खायचा, याचा अर्थ गुलाम. मालकाने सांगेल ते ऐकायचं. मग मालक प्रवासी, मालक सरकार, मालक महामंडळ, मालक घरचे, तू गुलाम, तू गुलाम, तू गुलाम. आजोबा कर्जबाजारी होता इष्टीतला, बाप कर्जबाजारी, आणि आता लागणारा मुलगाही कर्जबाजारीच. म्हणजे कर्जबाजारी कर्मचारी म्हणजे इष्टी कर्मचारी. आत्ताच्या कलियुगामध्ये पांडवांच्या भूमिकेत इष्टी कर्मचारी आहेत, आणि महामंडळ भीष्माच्या भूमिकेत आहे, आणि कौरवांच्या भूमिकेत प्रशासन आणि सरकार आहे. इष्टी कर्मचाऱ्यांविषयी महामंडळाला कळकळ आहे, पण शरपंजरी पडलेला असल्यामुळे करूही शकत नाही. काय त्याला मरायचंय तर मरूही शकत नाही, जगायचंय तर जगूही शकत नाही. वेठबिगारपेक्षा गुलाम हा शब्द परफेक्ट चपखल बसेल त्याला. गुलामाचं वेगळं काय जीवन आहे? स्वतःचं जीवन आहे का? त्याला काम सांगितलं ना, मग त्याने ते महिनाभर केलं ना, मग त्या कामाचा मोबदला देण्याची जबाबदारी मालकाची आहे का नाही? प्रत्येक जण येतो, मलमपट्टी करतो, पण आतली बळबळती जखम तशीच आहे अश्वत्थाम्यासारखी. ती भीक मागत फिरतोय, तेल मागत. तसा आमचा इष्ट कर्मचारी न्याय द्या न्याय द्या म्हणून भीक मागत फिरतोय, पण त्याला मलमपट्टी व्यतिरिक्त काय मिळत नाही. ये बुवा तेल लाव जा, ये बुवा तेल लाव जा. ज्यांनी यायचं त्याने उपभोग घ्यायचा. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये या महामंडळा इतका कुणाचाच वाटा नाही. अगदी हॅट्स ऑफ आहे आजही. म्हणजे 70-75 वर्षांनंतर सुद्धा आम्ही एका प्रवाशासाठी सुद्धा सेवा देतो. हे आमचं वैभव आहे. सरकार आलं कसं या भ्रमात आहेत ना, तर हे सरकारच आमच्यामुळं आलंय. हे मी आज छाती ठोकपणे सांगतो. मला तर असं काही वेळेला भीती वाटते की त्यांना ते मुडीत काढायचं. नाही, मुडीत नाही. शरपंजरी पडलेला विषय मुडीत नाही काढू शकत. अहो, आता जर महामंडळ मुडीत काढलं, महिला वर्ग दगडाने हाणल ह्यांना. फुकट सवलत आहे त्यांना, कसं बंद करून देतील त्यांच्या सवलतीसाठी? सगळ्याच युनियनच्या पावत्या त्याच्या खिशात आहेत. हे बघ तुझी पावती. न्याय मागणी नाही, सवलत घ्यायला तुम्ही सगळे पुढे येता ना. विद्यार्थ्यांपासून गाडी गावात आली नाही, शाळेला आली नाही म्हणून विद्यार्थी रस्त्यावर उतरतात ना, बंद करतात, तुम्ही कव्हर करता. एसटी वाचावी म्हणून कधी मोर्चा निघालाय का विलाजी? एसटी महामंडळाचा कर्मचारी महामंडळ म्हणजे कुत्र्याला साखळी बांधायची आणि साखळी हातात ठेवायची, आणि त्या कुत्र्याला काय म्हणायचं? पळ पळ म्हणायचं त्याला. आकडून मारणार नाही तर काय होणार ती? कारण साखळी हातात आहे. ती साखळी हातात धरणार म्हणजे सरकार. मंडळी, एसटी अर्थात लाल परीशी आपल्या सगळ्यांचं एक भावनिक नातं आहे. कारण लाल परीच्या अंगावर खेळत आपण सगळे लहानाचे मोठे झालो. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एसटीचं मोठं योगदान आहे. आज हीच लाल परी कशी आहे माहिती आहे? महाभारतातल्या त्या भीष्मासारखी, जो बाणाच्या त्या शय्येवरती आहे आणि तो मरतही नाही, जगतही नाही. आज एसटीची ही अवस्था नेमकी का झाली? त्याला जबाबदार कोण आहे? एसटीचं भविष्य काय आहे? आणि एसटीच्या त्या कर्मचाऱ्याची आजची अवस्था काय आहे? हे सगळं समजून घ्यायचंय आपल्याला एका विशेष अशा पाहुण्यांकडून, ज्यांना एसटीचा एन्सायक्लोपीडिया म्हणून ओळखलं जातं. एसटीचे ते अभ्यासक आहेत. 40 वर्ष एसटीमध्ये त्यांनी काम केलंय, एसटीला सेवा दिली आहे आणि त्यांनी एसटीचा अभ्यास केलाय. एसटीचे ज्येष्ठ कर्मचारी आणि अभ्यासक मोहन चावरे आपल्या सोबत आहेत. मोहनजी, खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. नमस्कार. खरं तर आम्ही कित्येक वेळा एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना, त्यांची व्यथा, कथा हे महाराष्ट्राच्या समोर बातम्यांच्या माध्यमातून मांडत असतो. पण महाराष्ट्राला काय सांगाल? काय दुखणं आहे इथल्या एसटी कर्मचाऱ्याचं मूळ? त्याची अवस्था काय आहे? एसटी कर्मचाऱ्याची अवस्था एका शब्दात सांगायचं म्हटलं तर कर्जबाजारी हा जो शब्द आहे तो अगदी त्याला तंतोतंत परफेक्ट बसतो. कर्जबाजारी करण्यात एसटीचं प्रशासन, एसटीतल्या संघटना आणि सरकार ह्या तिघांनी मिळून त्या कर्मचाऱ्याला कर्जबाजारी बनवून ठेवले वर्षानुवर्ष. म्हणजे आजोबा कर्जबाजारी होता एसटीतला, बाप कर्जबाजारी, आणि आता लागणारा मुलगाही कर्जबाजारीच. म्हणजे कर्जबाजारी कर्मचारी म्हणजे इष्टी कर्मचारी, ही त्याची एक जनमानसामध्ये व्याख्या या सगळ्यांनी मिळून करून टाकलेली. खरं तर अशी नको व्हायला पाहिजे होती. पण तुम्ही आता बोलताना, सुरुवात करताना म्हणालात की शरपंजरी पडलेला भीष्म. महाभारतामधला भीष्म
जर पात्र सगळ्यांना महाभारत आवडतं हो. बघितलं तर. महाभारतामध्ये कौरव आहेत, पांडव आहेत, त्यांचं सैन्य आहे. मग आत्ताच्या कलियुगामध्ये पांडवांच्या भूमिकेत एसटी कर्मचारी आहेत हं, आणि महामंडळ भीष्माच्या भूमिकेत आहे हं. आणि कौरवांच्या भूमिकेत प्रशासन आणि सरकार आहे. ही तुम्ही चित्र जर बघितलं तर त्याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांविषयी महामंडळाला कळकळ आहे. पण शरपंजरी पडलेला असल्यामुळे करूही शकत नाही काही. हं, त्याला मरायचंय तर मरूही शकत नाही, जगायचंय तर जगूही शकत नाही. हं. म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे, अशी एक अवस्था म्हणजे इष्टीचा कर्मचारी, असं माझं वैयक्तिक मत आहे. तो जगतोय कसा अशा परिस्थितीत? जो कर्जबाजारी आहे, तुटपुंजा पगार आहे, त्याला प्रचंड कष्ट आहेत. खरं तर आज अशा उन्हामध्ये, इतक्या तापलेल्या पत्र्यात त्याला काम करावं लागतं. ऊन, वारा, पाऊस जिथं जागा मिळेल तिथं तो राहतो. त्याची अवस्था काय? त्याचा संघर्ष काय? इष्टीचा कर्मचारी म्हणजे तुम्हाला मी सांगतो अतिशय त्याची आता दयनीय अवस्था आहे. हं, आणि मुळात काय आहे माहिती आहे का? कुणाला काही त्याचं पडलेलंच नाही. हं, म्हणजे काय असतं, एखादा तुमचा मित्र आहे आणि तो मित्र तुमचं सातत्यानं ऐकतो. तुम्हाला मदत करतो. कशाची भावना ठेवत नाही. पण तुम्हाला नंतर त्याचं व्यसन जडलं. काय सांगितलं ते सगळं ऐकतंय. सांगा ह्याला, सांगा ह्याला, सांगा ह्याला, सांगा ह्याला करून त्याच्यावर इतका बोजा टाकला तुम्ही, की त्या बोजाखाली ती दबलाय. मग तशाच प्रवाशांच्या अपेक्षा त्याच्याकडनं आहेत. त्या पूर्ण करताना त्याची दमछाक होते. प्रशासनाच्या त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. त्या हं, पूर्ण करताना त्याची दमछाक होते. घरच्यांच्या त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करताना त्याची दमछाक होते. सरकारकडनं अपेक्षा त्या त्या सरकारला त्याच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण म्हणजे सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ती करायची. पण त्याला काय अपेक्षित आहे, ते कुणी विचारात घ्यायला तयार नाही. कर्मचाऱ्याला काय अपेक्षित आहे, महामंडळाला काही पडलं नाही, सरकारलाही काही पडलं नाही, प्रवाशांनाही काही पडलं नाही, त्याच्या घरच्यांनाही काही पडलं नाही. म्हणजे एक प्रकारची वेठबिगारी आहे त्याची. अहो, वेठबिगार काय म्हणतात त्याला? हं, तो म्हणजे गुलाम, गुलाम. हं, वेठबिगारपेक्षा गुलाम हा शब्द परफेक्ट चपखल बसेल त्याला. हं, गुलामाचं वेगळं काय जीवन आहे? स्वतःचं जीवन आहे का? दुसऱ्यांनी सांगेल ते सगळं पूर्ण करायचं नाही तर मार खायचा, याचा अर्थ गुलाम. हं, बरोबर. मालकाने सांगेल ते सगळं ऐकायचं. स्वतःचं डोकं चालवायचं नाही. त्याचा अर्थ काय? गुलाम. मग आता काय वेगळी परिस्थिती? त्याचं कुणीच ऐकत नाही. मालकाने सांगेल ते ऐकायचं. मग मालक प्रवासी, हं, मालक सरकार, मालक महामंडळ, मालक घरचे. तो गुलाम. हं, आणि त्या गुलामाचं ओझं वाहता, वाहता, वाहता एक नंबरला शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात असं म्हणतात. दुर्दैवी घटना हं, आहे, त्याच्याविषयी बोलायचा माझा अधिकार नाही. हं, पण त्याच्या खालोखाल जो कोण करत असतं ते एसटी कर्मचारी आहे. बारकाईनेचा अभ्यास केला तर आत्महत्यांचं प्रमाण कुणी करू नये. हं. त्या स्टेपला कुणी जाऊ नये. परमेश्वर कृपेने ती कुणावर पाळी येऊ नये. पण आज मी तिला गंभीरतेने शासनानं, प्रशासनानं अभ्यास करायची गरज आहे. पण आज तो एवढा हतबल का झाला? नाही, हतबल का झाला त्याचं एक कारण पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला माफ करा राहिलं. आमचे गेल्या महिन्याचे पगार तुमच्या कृपेने झाले, त्याच्याबद्दल तुम्हाला हात जोडून धन्यवाद. नाही, नाही. आमच्या नाही. अहो नाही, नाही. तुमच्या हं, कृपेने त्याचं कारण सांगतो. तुम्ही त्या दिवशी लावल्यानंतर सगळेच जागे झाले आणि मग पटा. मग पैसे नव्हते तर कसे आले? हं. मग लगेच मंत्री कसे आले? 120 कोटी रुपये कसे आले? मंगळवारी पगार कसे झाले? म्हणजे आता तुम्हीच म्हटला त्याची अवस्था का? तर दैनंदिन केलेल्या कामाचा मोबदला मिळवण्यासाठीची ती जी अवस्था आहे. मग त्याची काय एकंदरीत जीवनाची रूपरेषा असेल ह्याच्यावरनं अभ्यास तुम्हालाच करावा लागेल. कारण मला सांगा, त्या महिन्याचा 55% पगार, 56% का काय, मी रतन खत्रीचा आकडा म्हणलं, माझ्या हं. ती अगतिकता होती. कारण मी अधिकाऱ्यांना बोललो, मग माझी ती अगतिकता होती. कारण मला ते आवडलं नाही त्या हो. गोष्टी आणि मनाला त्या पटल्या नाहीत. कुठेतरी हृदय हेलावून गेल्या. पगार महिनाभर त्यांनी काम केलं. बरं, त्याला जो चालक आमचा असेल, जो वाहक असेल, कार्यशाळा कर्मचारी असेल, लेखनिक असेल किंवा त्याला काम सांगितलं ना, मग त्याने ते महिनाभर केलं ना, मग त्या कामाचा मोबदला देण्याची जबाबदारी मालकाची आहे का नाही? होय. हे तर वस्तुस्थिती. म्हणजे माझं चुकत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. पण महिनाभर एखाद्याने काम केलेलं आहे आणि त्या कामाचा मोबदला त्याला द्यायची पाळी येते, त्यावेळेस नाही तू आता एवढेच घे आणि बाकीचे बघू नंतर. काय वाटलं असेल त्या जीवाला त्याच्या, की अरे माझा पूर्ण पगार सुद्धा देऊ शकत नाही. मग माझं बाकीचं साचलेलं राहिलेलं द्यायला हे काय बुडवतायत का काय? आणि त्या ह्याच्यातनं सुद्धा ग्रस्त अवस्थेत इष्टीचा कर्मचारी आता जगतोय. पण मग मुद्दा हा आहे, की एक काळ होता, की त्या काळामध्ये प्रत्येकाला असं वाटायचं, की आपल्याला एस-टी कर्मचारी म्हणून काम मिळालं पाहिजे.
आपण एसटी मध्ये गेलं पाहिजे. हे वैभव सुद्धा ह्याच कर्मचाऱ्यांनी बघितलं. हो. तुम्हीच सांगितलं की अगदी तलाठी आणि शिक्षक हो, असलेले लोक हो. सुद्धा त्यांच्या नोकऱ्या सोडून एसटी मध्ये आले. हो. तिथून ती हितपर्यंतची ही दयनीय अवस्था का झाली? कुठं चुकलं? नाही साहेब, आता तुम्हाला मी सांगू का विलासजी, सत्ताधारी असतील, हं. महामंडळातले वरिष्ठ असतील किंवा विरोधक असतील, काय असतं, एखादा माणूस आजारी आहे, डेंग्यूने आजारी आहे, हां. मलेरियाने आजारी, त्याचं निदान न करता जर त्याला गोळ्या औषधं देत राहिलं त्याची जी काय अवस्था होईल, मूळ म्हणजे त्याचा त्याला आजार बराच नाही होणार. बराच होणार नाही. एक्झॅक्ट महामंडळाचं मूळ काय, ते मुळापर्यंत कुणी जायला तयार नाही. त्याचं फक्त दुखणंच कळलेलं नाही. वस्तुस्थिती वरच्या सगळ्या मलमपट्ट्या केलेल्या आहेत ह्यांनी. प्रत्येक जण येतो मलमपट्टी करतो, पण आतली भळबळती जखम तशीच आहे अश्वत्थाम्यासारखी. हं. ती भीक मागत फिरतोय, तेल मागत, तसा आमचा इष्ट कर्मचारी न्याय द्या न्याय द्या म्हणून भीक मागत फिरतोय, पण त्याला मलमपट्टी व्यतिरिक्त काय मिळत नाही. ये बुवा तेल लाव जा, ये बुवा तेल लाव जा. ज्यांनी यायचं त्याने उपभोग घ्यायचा हं. आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची आणि चालला पुढं. आतापर्यंत 70 वर्षामध्ये हे असतील किंवा ते असतील, मी काय कोणाची नावं घेणार नाही, हो, हो. पण आमचा उपभोगच घेतला ना. हं. वस्तुस्थिती आहे. मूळ विलासजी, आमचे पगार, आमची थकीत देणी, हे सगळेजण बोलतात, पण मूळ विषय कुणी बोलायला तयार आहे का? मुळापाशी जायला कोण तयार आहे का? तुम्ही सगळेजण- सांगा. सांगतो ना, ती बळबळती सगळेजण- जखम का झाली? सांगतो ना, सगळे हं. वसंतराव नाईकांचं नाव घेतात, अगदी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतात, आता स्वर्गीय बाळासाहेब, सगळेजण अगदी. पण त्याचबरोबर हे महामंडळाचं मूळ काय हे कोण बघतं का? हं. हे महामंडळ का अस्तित्वात आलं, त्याची गरज का भासली? हं. राज्य सरकार महाराष्ट्राची स्थापना होत असताना त्याच्याबरोबर स्थापन झालेलं महामंडळ होय. 1960 साली, हं. आणि वैभवाचं सोन्याचं दिवस पाहिलेले सरकारलाही दिले. महामंडळाने अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये या महामंडळा इतका कुणाचाच वाटा नाही, कुणाचाही नाही. तीर्थक्षेत्र असतील, दवाखाने असतील, खेडेगाव असतील, तहसील असेल, पंचायत असेल, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जे सगळं वसलं ना, त्याची वस्ती ने आण प्रवासी वर्षानुवर्ष आम्ही त्यांची सेवा करत राहिली. महाराष्ट्राच्या जनतेची रक्तवाहिनी म्हणून उगाच म्हटलं जात नाही एसटीला. खरंय. मूळ काय आहे, तर हे स्थापना का झाली, तर लोकांची स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रवासी वाहतुकीमुळे लुटमार होत होती. हं. मन मानेल तो दर, मन मानेल तो प्रवास, सुटली तर गाडी सुटली, नाही तर नाही सुटली, पायी घोड्यानी कसे प्रवास करायचे लोक. मग लोकांच्या, जनतेच्या, महाराष्ट्रातल्या रयतेच्या सेवेसाठी ह्या बॉम्बे ट्रान्सपोर्ट नावाच्या कंपनीची स्थापना झाली, आणि त्याच्यानंतर त्याचं महामंडळात रूपांतर झालं. हं. ते महामंडळ का काढलं, तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला माफक दरामध्ये, वाजवी गरजे तेवढेच इकडून तिकडे जाता यावं, त्याच्या दैनंदिन गरजा प्रतिपूर्तीसाठी हं. एक सुकर त्याचं आयुष्य व्हावं, हा विचार ठेवून या महामंडळाची स्थापना झाली. याची 3 तत्व आहेत स्थापना होतानाची, पुसून टाकली सगळ्यांनी 70 वर्षामध्ये. काय तत्व होती? तत्व पहिलं होतं प्रवाशांच्या सेवेसाठी. आजही तुम्ही कुठल्याही एसटीच्या गाडीवर बघितलं, हं. टायर आहे, त्याच्यामध्ये एक बाण आहे, आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय, प्रवाशांच्या, आहे ना, हं. आजही आहे ना, त्यावेळेला चालू झालेलं. हं. दुसरं जे आहे ते कालमान परत्वे बाद झालं, बहुजन हिताय बहुजन शिकाय. कदाचित तुम्ही शाळेत असताल हो, हो. त्यावेळेस त्या गाडीवर आम्ही होतं, वाचले. बहुजन हिताय बहुजन सुखाय. आमच्या पासवर पण असायचं. बहुजन आजही बहुजन. हां. ते कशात होतं माहितीये का, हं. तो जो वर प्रवाशांच्या लोक- हां, सेवेसाठी ना, त्याचा जो खालचा आकार आहे, खालचा आकार. त्याच्यामध्ये बहुजन हिताय बहुजन बहुजन सुखाय होतं. बरोबर आहे. माझ्याकडे कित्येक वर्ष तो बसचा पास सुद्धा होता. येस येस, हं. बहुजन हिताय बहुजन सुखाय. हं. याचा अर्थ काय आहे? बहुजन काय श्रीमंत नाही कुणी, सामान्य त्याच्या माणूस. सामान्य माणूस, हं. त्याच्या सुखासाठी त्याच्या सेवेत आलेलं हे महामंडळ. हं. म्हणजे याचा अर्थ त्याच्या सेवेत पहिला उद्योग काय आहे? सेवा. दुसरा उद्योग काय? बहुजन हिताय ही. आणि तिसरं काय आहे? ना नफा ना तोटा. आजही ते चालू आहे. कसं? हं. लोकांना वाटतं हे कुठं लिहिलंय, हे कुठं लिहिलंय, हे कुठं लिहिलंय. आजही एसटीच्या गाडीत एक प्रवासी असला तरी त्याला त्याच्या मुक्कामावर सोडायला गाडी जाते, लालपरी जावंच लागतं. जाते. म्हणजे ते आणि हे लालपरीच करू शकते. करेक्ट, अगदी हॅट्स ऑफ आहे आजही. म्हणजे हं. 70-75 वर्षांनंतर सुद्धा आम्ही एका प्रवाशासाठी सुद्धा सेवा देतो. हे आमचं वैभव आहे. भले आमची परिस्थिती एकासाठी नसेल, सोडायला जातो आणि एक घ्यायला घ्यायला पण जातो, जातो. घ्यायला पण जातो. म्हणजे त्याला कुठं नफा तोटाचं गणित आलं का? नाही. हा, नफा तोटाचं गणित आलं असतं तर ती आमची गाडी गेली की असते होईल अशी. तुम्ही विचार करा. म्हणजे हो. माझं चुकत असेल तर तुम्हाला किंवा इतर कोणालाही मला सांगायचा अधिकार आहे. मी माझ्या ग्रामीण भाषेतल्या मोडक्या तोडक्या शब्दात तुमच्या नाही, संवाद सांगा, साधतोय. सांगा. पण हं. प्रवाशांच्या सेवेसाठी
बहुजन हित आहे बहुजन सुख आहे आणि ना नफा ना तोटा. तोटा. आता ज्यावेळेस जनतेला ही सेवा 35-37 गाड्यांवर चालू झालेली आवडली, रुजली, वाढली, पटली, डोक्यावर घेतली. शेवट जनतेत तुमच्या चॅनेलला जर जनतेला ते आवडलं, तुम्ही एक नंबरवरच राहणार ना कायम. का? तुम्ही जनतेच्या सेवेत आहात या प्रकारे, हो. बातम्यांच्या प्रकारे. मग तुम्ही जनतेला आवडता म्हटलं तर तुम्हाला जनता डोक्यावर घेणार ना. पण जनतेच्या सेवेत आल्यानंतर हे महामंडळ मोठं, विस्तारलं, वाढलं. त्या काळचे मुख्यमंत्री असतील, त्या काळचे मंत्रिमंडळातले असतील, त्यांनी आम्हाला जागा दिल्या, पैसा दिला, गाड्या दिल्या, ॲडमिनिस्ट्रेशन दिलं. हे असं एका रात्रीत नाही महामंडळ उभं राहिलं. घर बांधताना सुद्धा आपण काय करतो, पाया, विटा, माती, बाकीचं सगळं. आणि मग त्याच्यात जसं जसं ते, नाही आता आपण इथं पीओपी करू, नाही आता आपण इथं हॉल करू, म्हणजे सुचतं. हो. एकदम असतं का तसं? हे नाही. चुकलंय, हे बरोबर करू. मग त्याच्यात सुधारणा चुका करत साधारणतः महामंडळाला वैभवाचे दिवस आले. साधारण तो काळ होता 60 ते 80. 60ला स्थापन झालं आणि 80-85 पर्यंत महामंडळ म्हणजे एकमेवाद्वितीय म्हणजे आम्हीच. आमची काय झाली? मोनापल्ली झाली. आमची मोनापल्ली झाली. महाराष्ट्राची जनता आणि आम्ही एक अतूट नातं निर्माण झालं. आमची सेवा लोकांची आवडली. त्याचं एक मेन कारण होतं, स्वायत्तता बहाल होती. स्वायत्तता म्हणजे महामंडळाला निर्णय घेण्याचं त्यांच्याकडे होतं ना. आणि त्या स्वायत्ततेमुळं काही निर्णय चांगले, काही निर्णय वाईट. पण त्या काळाचा अधिकारी असेल, त्या काळाचा प्रवासी वर्गाची सेवा करणार, त्याला ती एक जाण होती आणि एक अतूट नातं होतं, आत्मीयता. आज मी तुम्हाला सांगू का विलासजी, आमच्या इष्टीच्या कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास हरवलाय. आत्मविश्वास हा खूप मोठा शब्द आहे. माझ्या ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेवर विश्वास पाहिजे. का तुटला तो? त्या आत्मविश्वासाला तडा कुठे गेला? त्या विश्वासाला तडा कुठे गेला? आता ते पण सांगतो ना मी तुम्हाला. आता आत्मविश्वास हरवला हा माझ्याकडनं काय शब्द आला? त्या काळात विश्वास होता ना. तुम्हाला मी सांगू का, HMTची घड्याळ असतील, सायकली असतील, जेवणा, जुनी लोक जर ऐकतील ना हे, त्यांना चित्र डोळ्यासमोर जाईल विलासजी. आम्ही जर उत्पन्न आणलं ना, आमच्या चालक वाहकांनी उत्पन्न आणलं किंवा आम्हाला जास्त फायदा झाला, तर त्याचा समभाग कर्मचाऱ्यांकडे अशा रूपाने येत होता. आम्हाला माहिती सायकली वाटल्यात, आम्हाला माहिती HMTची घड्याळ वाटलीत. आम्ही त्यावेळेला नवीन लागलेलो एसटी मध्ये 80चा 85-80. पण त्याच्या आधीचं नंतर आता आम्ही लागल्यानंतर जुनी लोक आमच्या बरोबर ती सांगणार ना, असं होतं तसं होतं, आणि आम्ही आता सांगणार असं होतं तसं होतं. ही एक गिव्ह अँड टेकची भूमिका आहे वैचारिक पातळीवरची. आणि मग या सगळ्या पैशाच्या महापुरामध्ये पोवली इष्टीन कर्मचारी, तुम्ही जे मागाशी म्हणलं ना, ते तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक आमच्याकडे का, तर इकडं एक तर पहिली गोष्ट मोनापल्ली आमची, म्हणजे अभिमानाने सांगतो मोनापल्ली म्हणजे वाईट हे नाही की महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवा दिली म्हणून तो विश्वास विश्वास निर्माण झाला, आमची हुकूमत झाली, आमच्यासारखे आम्हीच एकमेव द्वितीय. आणि मग त्याच्यामुळे पैसा आला, आर्थिक सुबत्ता आली, महामंडळ विस्तारलं, वाढलं, मोठं झालं आणि कर्मचाऱ्यांचंही भलं झालं. आणि त्याच्यामुळं इतरांच्या आस्थापनांच्या तुलनेत हे उजवं राहिलं. का? रोखीचा व्यवहार आहे. आमच्याकडे उदारी आहे का आजपर्यंत? तुमचा स्टँडवर तुम्ही आला आणि माझ्या गाडीत, मी कंडक्टर आहे, माझ्या गाडीत बसला आणि तुम्ही मला म्हणला, चावरे मला पुण्याला घेऊन चला, मी तुम्हाला उद्या पैसे देतो, असं आहे का? नाही. म्हणजे सगळा विषय काय? नगदी. आजपर्यंत नगदी विषय सगळा. अगदी तुम्ही पास शाळेचा सांगितला, तोही तुम्हाला आधी पैसे भरावे लागतात आणि मग तुम्हाला महिन्याभरानंतर पैसे देता का पासाचे? नाही देत, आधी घ्यावा लागतो. मग त्या नगदी व्यवहार, मोनापल्ली, जनतेची सेवा भरून पावलेली आणि त्याच्यामुळे वाढलं. आता नेमकं वाढल्यानंतर काय असतं माहिती आहे का विलासजी? तुमचा बंगला झाला, तुमची गाडी झाली, तुमच्या अंगावर सोनं आलं, तुम्हाला चांगली पत्नी मिळाली, तुमचं म्हणजे शेती भाती घेतली, तुमचं वाईट बघणारे लोक आहेत ना हो. विलासजींच्याकडे तर काय काल आमच्या समोर होतं ना, आता बंगला गाडी का आलं कुठलं? बरोबर, डोळ्यावर आलं. आणि तसंच आमचं वैभव डोळ्यावर आलं. हे मी नाव सांगणार नाही कुणाच्या, तुम्ही समजून घ्या. आणि मग काय झालं, याच्यामध्ये शिरकाव झाला. अरे अरे अरे, हिथं पैसा आहे, हिथं पैसा आहे, म्हणजे तुमच्या प्रगतीनं आम्हाला खोडा घातला, नुकसानीचा कारणीभूत ठरली. आमची अति केलेली प्रगती आमच्या नुकसानीला का, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मग त्याच्यावर लक्ष आल्यानंतर मग तिथं हळूहळू 1, 2, 3, 4 शिरकाव होत चालला. स्वायत्ततेला धक्का बसला.
स्वायत्तता म्हणजे कशी पण तो माहिती आहे का? निर्णय काय होता? तो निर्णय असा होता की आम्हाला सगळं आजही तुम्ही मला सांगा, आता तुम्ही मला सांगा, हं, आता त्याचं उदाहरण आत्ता करंट स्टेजवरचं हं, तुम्हाला देतो. आमचा पगार झाला नाही, हं. आम्ही पैसे देऊ शकत नाही. आम्हाला कुणाच्या दारात जावं लागलं? सरकारची. सरकारच्या दारात जावं लागलं. सरकारने लगेच पैसे दिले का? नाही. आमची कुणी दखल घेतली का? नाही. नाही. स्वतः परिवहन मंत्र्यांनी काय सांगितलं? की मलाही जावं अर्थ लागेल. खात्याचे अधिकारी अर्थ खात्याकडे जावं लागेल. नाही ऐकलं फायली माघारी. हं, म्हणजे ते कळल्यानंतर मी गेलो, बसलो. हॅट्स ऑफ त्यांना, की हाडाचा आहे मंत्री. त्यांनी निदान शब्द दिला त्या 7 तारखेला ते परमेश्वर कृपेने पूर्ण करावा त्यांनी, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना की 7 हं. तारखेला पगार व्हावा. पण महामंडळ स्वतः निर्णय घेऊ शकतंय का? मला नाही, सांगा, नाही. मी स्वायत्त असतो, तर मी कुठनं तरी पैसे उभे केले असते. कर्ज काढलं असतं. काही काय जे काही काही करायचं ते केलं काही. असतं. हं, मी स्वायत्त असतो, तर मला तो अधिकार असता, हं, की माझ्या कर्मचाऱ्यांचे मी पगार करू शकत नाही. मग मी यांच्याकडनं उसने घेऊन कर्मचाऱ्यांना नंतर महिनाभरात बघील काय करायचं ती. याला म्हणायचं स्वायत्तता. हं. आम्हाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे का? म्हणजे आम्हाला तुमचे निर्णय हे आता सरकार. सरकारकडे गेले. हो, एसटी महामंडळाला लागलेला हा पहिला धक्का होता. हो सरकारकडे गेले म्हणजे काय झालं? सरकारीच आहे. आता तुम्हाला मी सांगू का, मध्ये आमचा संप झाला. हां. अं, तुम्ही पण आम्हाला कव्हर केलं आणि तुम्ही आमच्या व्यथा मांडल्या आणि कायम मांडता. हं. त्याच्याबद्दल मी तुमचे आभार, पण तुम्ही ऋणी राहू आम्ही तुमच्या नाही, आयुष्यात. नाही, नाही. मी माझं काम सांगतो केलं. मी हं, तुम्हाला. पण त्यावेळेला सुद्धा आम्हाला काय म्हणायचे, एक तर शासनात नाही तर स्लोगन वाईट होतं. हं. काय होतं? तुम्हीच दाखवलं. एक तर हं. शासनात नाही तर स्मशानात. मस्त. बरोबर आहे. मग शासनात आम्ही आहे, हे कोणी सांगितलंच नाही ना आम्हाला. हं, हे महामंडळ गृह विभागाच्या अंडर आहे. तुम्ही माहिती घ्या. महामंडळ गृह विभागाच्या अंडर आहे. हं, महामंडळ शासनाचाच एक भाग आहे ना, हं, उपक्रम आहे ना. हं. शासन नाही कसं म्हणतात, शासकीय नाही कसं. बरोबर. म्हणजे शासनाला ज्यावेळेस गरज लागेल, त्यावेळेस आम्ही सरकारी होतो आणि शासनाला ज्यावेळेस आमची गरज नसेल, त्यावेळेस आम्ही शासनच नाही. मला सांगा, मंत्रालय आपलं मतदान आत्ता झालं. हं, मतदानाला गाड्या द्यायचा निर्णय कुणी केला? सगळ्या मतपेट्या कुणी वाहिल्या? तुम्हीच दाखवल्या. इष्टीचा एसटीने. ड्रायव्हर कंडक्टर. इष्टीला आधी मग कुणी दिलं? की तुम्ही तुमच्या गाड्या घेऊन जावा. सरकारनं दिला. सरकारने दिला. बरोबर आहे. गणपती फेर आला. एवढ्या गाड्या द्या. कुणाचा आदेश आला? सरकार. सरकारचा आदेश आला. म्हणजे मध्ये तुमचं कोविडमध्ये प्रवासी सोडायला कुणाला? एसटीला. अहो तुम्ही सरकार आणलंय आणि तुम्ही हे काय सांगताय? तुम्ही तर अहो, अख्खं सरकारच आणलंय. तो तर विषय मी सरकार आणले म्हणजे हे सगळेजण अगदी मी ज्यांना मानतो, हं, आमच्या साहेबांनी परवा विचारलं मतं गेली कुठं? हं, सरकार आलं कसं? ह्या हं, भ्रमात आहेत ना, तर हे सरकारच आमच्यामुळं आलंय. हं. हे मी आज छातीठोकपणे सांगतो. कसं आलंय सांगा कसं जरा. आलंय सांगतो ना उलगडून तुम्हाला. सांगा ना. उलगडून सांगणार तुम्हाला. हां. आपल्याला ते हे सरकार पडलं आणि ते सरकार आलं त्या काही घेणं जायचं देणं नाही. नाही. घेणं कोणी देणं काय नाही. नाही. हे पण आपले आणि तेही हां. आपले. ऐका. पण एसटीचं योगदान काय? एसटीचं योगदान सांगतो ना तुम्हाला. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. हं, शिंदे साहेब मुख्यमंत्री सभागृहात आले आणि सभागृहात त्यांनी 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक निर्णय जाहीर केला. हं, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना. हं. महाराष्ट्रातल्या 75 वर्षे वयाच्या माणसाला इष्टी फुकट. हां. कुठंही जा. तीर्थक्षेत्र कर, लग्न हां. कर, दवाखाना कर. तू इष्टीने महाराष्ट्रभर फुकट. फुकट फिर. हं, अहो, सुखावला ना ती वर्ग. हं. सुखावला ना ती. आणि वैतागलेली म्हाताऱ्या कोताऱ्यांना घरी आमचे तरुण वर्ग वैतागले का म्हणला, जावा लेकीकडे जाऊन या. जावा सुनबाईच्या घरी जाऊन या. जावा तुळजापूरला जाऊन या. अहो, चहा प्यायला आणि भजी खायला लोक इष्टीने गेलेत. वयस्कर लोक घरात करमत नाही म्हणून वस्तुस्थिती महाराष्ट्रातली. हं, मग महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 13-14 कोटी. त्यातली ज्येष्ठ नागरिक जात किती? हं. नवीन जाती निर्माण झाल्यात राजकारणामध्ये. त्या राहिल्या नाही, त्या वेगळ्या झाल्यात सगळ्या. ह्या पॉलिटिकल पॉलिटिकल कास्ट. त्याच्यामध्ये ही जात आहे ना, ती माझ्या माहितीप्रमाणे 1.5 कोटी तर ज्येष्ठ नागरिक असतील 14 हं. कोटीमधले. 1.5 कोटी. हो. 75 वर्ष वयाचे 1.5 कोटी लोक असतील. मग 1.5 कोटी मधलं 50 लाख मतदान फिट झालं ना शिंदेचं. हं. 1 कोटी सोडून देऊ आपण. इमानाला जागून ज्या वेळेला 2 वर्ष तुम्हाला या माणसाने निर्णय जाहीर केला, फुकट फिरवलं. फुकट फिरवलं, तो कुठंतरी म्हणणार ना, तुळजापूर केले, पंढरपूर केले, गाणगापूर केले, सगळं केले, लगवा चिंदेलाच वताल. कुठंतरी असणार ना त्याच्या मनात. हो. बरोबर? आता ते झालं, की अर्थमंत्री देवेंद्र होते. हं, बरोबर आहे? आता यांची मतं तयार होतात. देवेंद्र चाणक्य. हं, शिंदेची मतं आपली कशी? हं, मग त्याच्या सुपीक डोक्यातनं अर्थमंत्र्याचं पुस्तकच काढलं होतं त्यांनी. हं, कसा मांडावा हं. संकल्प
अर्थसंकल्प असं म्हणा, हा उल्लेख निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. 17 साली संप झाला होता. हं, याच देवेंद्रंची उदय निरगुडकर साहेबांनी घेतलेली मुलाखत आजही माझ्या मोबाईलमध्ये आहे. हं, त्यांनी काय सांगितलं होतं, त्यांना आणि रावते साहेबांना हॅट्स ऑफ, कारण त्यावेळेला त्यांनी 5,000 कोटी रुपये आम्हाला पगाराला दिले होते. हं, त्यासाठी त्यांचं कौतुकच करायला पाहिजे रावते साहेब. पण त्यांनी काय सांगितलं होतं त्यावेळेला, की तुमच्या डिझेलच्या खर्चाचे पैसे फक्त हं, तुम्ही भागवा. हं. बाकी आम्हाला तुमच्याकडनं 1 रुपयाही नको. नको. म्हणजे याचा अर्थ प्रवासी कर नको, टोल टॅक्स नको, बाकीचं जे कर आहे ते आम्हाला नको. मग ते पैसे आता तुम्ही मुख्यमंत्री तर ते लागू करा ना, तुमचंच वाक्य. परत तुम्हीच मुख्यमंत्री आहे. दुसरी योजना आली. नाही, हेच सांगतोय. दुसरी हं. योजना सांगतो तुम्हाला. देवेंद्रांनी काय केलं? महिलांना कुठल्याही एसटीच्या गाडीमध्ये 50% फुकट. हं. किती वर्ष वयाच्या? कुठल्याही. वय अट नाही. हां. महाराष्ट्रातली कुठलीही आमची माता भगिनी स्टँडवर जाऊ शकते हं. आणि अर्ध्या तिकिटाच्या सवलतीमध्ये महाराष्ट्रात कुठेही जाऊ शकते. जाऊ शकते. ही कुणी योजना काढली? सरकारने काढली समजा. हं. देवेंद्र देवेंद्र फडणवीस, फडणवीस. आत्ताचे सन्माननीय मुख्यमंत्री, हं, त्यावेळेचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री, हं, त्यांनी योजना काढली. ते हुशार. महिलांची संख्या किती? 4,87,00,000, जवळपास 5 हं. कोटी. तो एक मतदार. मग 5 कोटी महिलांनी जर ह्याचा लाभ घेतला, सदन घरातल्या सोडा, 2 कोटी तर मतदार तयार झाला बीजेपीचा. हं, ही तर मी गणित ते जुनं सांगतोय, आता हे विसरलेत सगळे. हं. ते 50, अमृत हं. ज्येष्ठ, हे 2, 2.5 झाले. 2.5 झाले. 2.5 कोटी मतदान आणि जाता जाता दादांनी लाडकी बहीण योजना जाहीर करून टाकली. मग ते कसे मागे आलं राहतील? की सरकार. म्हणजे 4,87,00,000 मधल्या 3.5 कोटी महिला, हां. 3 कोटी महिला जवळपास आणि 4 कोटींनी म्हणून तर 132 आणि 50 आणि 60 आले हो. हां. लोक इमानाला जागली. हं, आता त्यांनी योजना चालू ठेवाव्यात, राजकारणाला बंद कराव्यात, हा विषय वेगळा आहे. पण राबवल्या कुणी? जाहीर कुणी केल्या सभागृहामध्ये? शिंदे आणि देवेंद्र साहेबांनी. दोघंही आता सरकारमध्ये आहेत. त्यांची अंमलबजावणी कुणी केली? माझ्या चालक वाहकांनी, माझ्या कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी, माझ्या अधिकाऱ्यांनी, माझ्या म्हणजे मला आत्मीयतेने म्हणतोय मी, हं. हो. माझी एसटी, आमची आहे लालपरी. आम्ही राबवलं ना, आम्ही कुरकुर केली का? आम्ही रागराग केला का? त्यांनी शब्द आम्हाला सांगितला, आम्ही झेलला. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला तुडुंबपणे सेवा पुरवली. मग सरकार आल्यानंतर मी ज्या दिवशी तुम्हाला म्हणलो 5,000 कोटी रुपये दिले पाहिजेत. हं, मग सरकार आमच्या जीवावर आलं. मग माझं तर वैयक्तिक मत होतं, हं, पहिल्या कॅबिनेटमध्येच आम्हाला 5,000 कोटी रुपये द्यायला पाहिजे होते. हं. विसरून गेले राजकारणी मुळाप्रमाणे. जाऊ द्या, पुढच्या इलेक्शनला ह्यांना वापरू, आता बाजूला ठेवू. हे कुठे जात आहेत? हं. आपण सांगेल ते ऐकणारा गुलामच आहे ही. योजना जाहीर केली की राबवतातच. कवटे राहतात आपल्याला. जाऊ द्या, ठेवा गुंडळून आता ह्यांना. आता दुसरं बघा काहीतरी. हं. हे सरकार जे आलंय ना, त्याला ही गणित आहे माझ्या दृष्टीने. मी केलेल्या अभ्यासाचं आहे. तुम्ही गणित सांगितलं. हो, आपण वैभवाबद्दल बोललो, बोला की. की ते वैभव होतं, की इथं सगळ्यांना यायचं होतं. इथल्या एसटी कर्मचाऱ्याचा ते वैभवाचा काळ होता. पण आज अशी परिस्थिती आहे, की या एसटी कर्मचाऱ्याचं जगणं मुश्कील झालं बरोबर. आणि एसटीची आजची अवस्था कशी आहे? तर ती एसटीची अवस्था म्हाताऱ्या अशा व्यक्तीसारखी झालेली आहे. ज्या व्यक्ती म्हणजे गळक्या गाड्या आम्ही बघतो, टायर फुटतात, कधी-कधी काच नसतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही एसटीची ही दयनीय अवस्था बघतोय. ही अवस्था का झाली? एसटीचा जो विश्वास कमवला होता प्रवाशांचा, त्या विश्वास आज तो पुन्हा विश्वास दिला जातोय का तो? नाही, याच्यामध्ये विलासजी तुम्हाला मी सांगतो, यांना सगळ्यांना म्हणजे माझी सन्मान्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत, आमचे एम-डी माधव कुसेकर आहेत, आमचे सगळे एसटीचे अधिकारी आहेत, आमचे आहेत ते. हं. आजही आम्ही त्यांना काही बोललो तरी पोटतिडकीने किंवा आमचे आहेत म्हणून. कुणाला बोलणार आम्ही? तुम्ही हां. आमचे आहेत म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलणार. तुम्ही हो. आमचे नसता आम्ही बोलू शकतो का तुमच्याशी नाही. मनमोकळेपणानं? नाही. तर यांनी काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट आत्मचिंतन केलं पाहिजे. हं. तुम्हाला हे बघा, शेवट तुम्हाला काही त्याच्यात पुढं जायचंय, चुका सुधारायच्यात, वाढ करायची आहे, दुरुस्त्या करायच्यात म्हटल्यावर तुम्हाला आत्मचिंतन करावं लागेल. हं. कर्नाटकला जाऊन किंवा तामिळांचं आत्मचिंतन होणार नाही. त्यांनी आपलंच उचललंय आणि हो. आपण त्यांचं म्हणजे असं दुसऱ्याचं उचलून आत्मचिंतन होत नाही. आपल्याला काय करावं लागेल याचं आत्मचिंतन करावं लागेल, हं. पहिली गोष्ट. हं. दुसरी गोष्ट, कर्मचाऱ्यांचा हरवलेला आत्मविश्वास महामंडळाविषयीचा जागृत करावा लागेल. हं. काम म्हणजे सोपं नाही, कठीण आहे, पण अशक्य पण नाही. मला एक म्हणजे या निमित्ताने तुम्हाला मी सांगतो, कधी तुम्ही अभ्यास करा त्याच्यावर किंवा एसटीच्या अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी पण खास करून
प्रताप सरनाईकांनी सुद्धा मागची माहिती घेऊन अभ्यास करावा. मला एक प्रश्न पडतो, की एस टीकडं वर्षानुवर्ष 1,00,000 कर्मचारी आणि 15,000 गाड्या, ही अशीच चौकट का? लोकसंख्या वाढलेली असताना नाही सुद्धा. ते वर्षात तुम्ही कधीही गेल्या 30-40 वर्षातली हिस्ट्री काढा. जास्तीत जास्त गाडी 17,000 आहे आणि कमीत कमी गाडी आता 10,000 आहे. तेवढ्याच गाड्या आहेत आणि कर्मचारी वाढूच किती? दिले नाहीये त्या गाड्या. म्हणजे ह्याचा आता कोणी करायचा स्टडी? आम्ही करायचा? आम्ही काम करायचं का स्टडी करायचा? सारखं आम्ही तेच करत बसत. 1,06,000 कर्मचारी हायएस्ट एस टीकडे आहेत. किती? 1,06,000 ते 10,000 1,00,000 धरा चला. 1,00,000 कर्मचारी आणि 17,000 गाड्या फिक्स. ह्याच्या पुढे गेले म्हणजे सुरुवातीपासून आणि नाही, ह्या नाही. 60 सुरुवातीला सतत वाढत गेल्या ना गाड्या, नाही नाही, वाढत गेल्या. पण त्याला बॅन एक तिथपर्यंत आलं. पण महाराष्ट्राची ही लोकसंख्या हां. कुठून कुठपर्यंत आली ना? ह्या 60 वर्षामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या किती वाढली? मग ती का वाढली नाही? एसटीची संख्या का वाढली नाही? सांगतो की तुम्हाला. 3.5 कोटी ते 14 कोटी. महाराष्ट्र राज्य स्थापना 3.5-4 कोटी लोकसंख्या आणि आताची 13-14 कोटी लोकसंख्या. त्या 3.5-4 कोटी लोकसंख्येला त्यावेळेला आमच्या 37 गाड्यांनी स्टार्ट झालं होतं वेलफोर्ड कंपनीच्या सुरुवातीच्या बॉम्बे ट्रान्सपोर्टच्या गाड्या आणि त्याच्यानंतर गाड्या वाढत 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 जाऊन तो हायेस्ट आकडा आमचा 17,000 आहे, 17,500. बरोबर. त्याच्याच बरोबर मगाशी मी सांगता सांगता तुम्हाला राहिलो, की 85 साली मोटर ट्रान्सपोर्ट ऍक्टमध्ये सुधारणा झाली. 1988, 85 ते 88 त्या दरम्यान आणि त्याच्यामध्ये बदल झाला. टप्पा वाहतुकीचा आमचा राईट होता ना, तो काढून खाजगीला दिला. म्हणजे तुमच्या पण 25 गाड्या जाऊ शकतात, तुमच्या पण 25 यांच्या अशा दुसऱ्या खाजगी गाड्या त्या पण प्रवासी वाहतूक करू शकतात, टप्पे वाहतूक. ही त्याला पडलेलं काय त्याला पहिलं म्हणायचं? भगदाड आहे. भगदाड. आणि त्याचं एवढं मोठं रूप झालंय आता, हां. की एक्सप्रेस हायवेने जर आम्ही गेलो आमच्या गाडीने, तर आमची एक गाडी असेल एकाच 10 प्रमाणे. म्हणजे 10 इतर खाजगी झाल्या. 10 म्हणजे खाजगी मग थेट सांगा ना मला, खाजगी वाहतुकीला इथं त्यांना प्रोत्साहन मिळावं अशी धोरणं राबवली गेली? 100%. मला सांगा साधं गणित. खाजगी वाहतुकीसाठीच नाही, ही नाही, धोरणं होती? नाही, नाही. तर काय असतं, की आम्हाला फक्त कशासाठी ठेवलं? माझं स्वतःचं एक वर्षानुवर्ष मी काम करत असताना किंवा इतर कुठेतरी व्याख्यान देत असताना किंवा माझं एक वाक्य राहतं नेहमी. एसटी महामंडळाचा कर्मचारी महामंडळ म्हणजे कुत्र्याला साखळी बांधायची. आपलं कुत्रं, पिल्लू, त्याला साखळी बांधायची आणि साखळी हातात ठेवायची आणि त्या कुत्र्याला काय म्हणायचं? पळ, पळ म्हणायचं त्याला. आकडून मारणार नाही तर काय होणार ती? कारण साखळी हातात आहे. ती साखळी हातात धरणार म्हणजे सरकार आहे. ती साखळी म्हणजे महामंडळाचे अधिकारी आहेत आणि ती कुत्रं म्हणजे कर्मचारी. ही वस्तुस्थिती आहे आत्ताची. तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सांगितलं मी तर. तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा. साखळी कोणी हातात धरली? सरकारने. सरकार. पगाराची भूमिका तुम्हीच मांडली आमची. साखळी म्हणजे कोण आहे? अधिकारी, सुपरवायझर. आणि ते कुत्रं काय? चालक वाहक यांत्रिक. सारखं त्याला काय म्हणतात? पळ पैसे आण, पळ पैसे आण, पळ पैसे आण. आणि साखळी कोणाच्या हातात ठेवली? बरोबर. त्यांच्या हातात ठेवली. मग त्या मर्यादितपणाचा विषय ह्यांच्या का लक्षात येत नाही, की खाजगी गाड्या जर 1,00,000, 1,50,000 झाल्यात, तर महामंडळाच्या किमान 50,000 तर गाड्या पाहिजेत. हो. मला तुम्ही सांगा, प्रत्येकाने म्हणायचं गाडी खराब आहे, धुतलेली नाही, झाडलेली नाही, खिडक्या तुटल्यात, काचा पडल्यात, गळकीत झाली, कलरच उडलाय, कंडक्टरच बरोबर नाही, ड्रायव्हरच नाही. पण ती अवस्था का आहे? मला अजूनही विलाजी तुम्हाला सांगतो. काय? सांगतो. महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला माझं आव्हान आहे. यांनी तुमच्या मुलाखतीच्या निमित्ताने. सवलत घ्यायला तुम्ही सगळे पुढे येता ना विद्यार्थ्यांपासून. गाडी गावात आली नाही, शाळेला आली नाही म्हणून विद्यार्थी रस्त्यावर उतरतात ना, बंद करतात, तुम्ही कव्हर करता. हो. एसटी वाचावी म्हणून कधी मोर्चा निघालाय का हो विलाजी? ही एसटी मला सवलत देते, पासाची देते, फिरायची देते, ती जगली शाळेची पाहिजे. देते. याच्यासाठी मोर्चा निघाला का? ज्या ज्येष्ठ नागरिकांनी अमृत योजनेचा लाभ घेतला, ही एसटी जगावी म्हणून कधी मोर्चा निघाला का ज्येष्ठ नागरिकांचा? ज्या महिलांनी सवलतीच्या दरात माहेरपण, मैत्रिणीकडं दिवाळीचं अनुभवलं एसटीच्या जीवा, भले आमची गाडी रडकी तुडकी का असा ना, पण उपभोग घेतलाय तुम्ही 2.5 वर्ष फुकट अर्ध्या तिकिटाचा. त्यांचा कधी मोर्चा निघाला का हो एसटी जगावी म्हणून? का? म्हणजे सवलत घ्यायला सगळे, शासनाला विचारायला कोणीच नाही. आम्हाला विचारायला येतात गाडी नाही म्हणून. आता ही अवस्था का आली त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. महामंडळाची रचना विलाजी खूप सुंदर आहे.
खरंच ज्यांनी कुणी हे सगळा अभ्यास करून मांडलं ना, त्यांना हॅट्स ऑफ आहेत. हं. कारण त्याने अगदी बारीकच्या बारीक गोष्टीचा विचार करून हे हे जी महामंडळ स्थापन हो, केलं. हो. पण आमच्या कर्मचाऱ्यांनी, आमच्या युनियननी, आमच्या अधिकाऱ्यांनी, शासन प्रशासनाने सगळ्याची मोडतोड करून टाकली. म्हणजे त्याच्या एका वाक्यात सांगतो मी तुम्हाला, मऊ हिरवळीच्या गालिच्यावरनं चालत जावं जो सुखद अनुभव येतो, हं. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर फिरताना किंवा सकाळी झोपेत मऊ हिरवळीच्या गालिच्यावरनं पायाला मस्त वाटतं, चालतच राहावं वाटतं. तशी रचना महामंडळाची आहे. ऐका पण बेस काटे अंतरले. हरवलं अहो काटेच अंतरले म्हणजे काय? चालूच शकत नाही. हिरवळ हां, तर लांबच राहिली. हां. आता मला सांगा साधं, ज्यावेळेला आमच्याकडे नवीन गाडी येते. आता नवीन लेलन गाड्या घेतल्या. हं, नवीन गाडी आल्यानंतर आमच्याकडे 4 आर-सी म्हणजे रिकंडिशन पद्धत आहे. हं, आर-सी म्हणजे रिकंडिशन. 3 वर्षांनी तिची पहिली आर-सी आहे. हं, म्हणजे डिव्हिजन लेव्हलला तिची तूट-फूट, काचा, खिडक्या सगळं बाकडी-बिकडी बघायचंय. 5 वर्षांनी तिची डिव्हिजन म्हणजे सेंट्रल आर-सी आहे. दापोडी, चिकलठाणा आणि नागपूर. हं, म्हणजे तिची पूर्ण बॉडी बदलायची आहे. हं, 7 वर्षांनी पुन्हा तिची काय आहे? डिव्हिजन आर-सी आहे हं. आणि 9 वर्षांनी पुन्हा तिची काय आहे? म्हणजे एका गाडीची किती वेळा बॉडी बांधली जाणार आहे? 2 वेळा रिकंडिशन हो. होणार आहे ती. नवी म्हणजे नवी सगळी होणार. बॉडी-बिडी बांधून. कशा काचा खिडक्या पडतील त्याच्या? अहो, ही बंदच करून टाकलं ना आर-सी. म्हणजे त्याचं काही मेंटेनन्स नाहीच. नाही, नाही माणसं मुळात विषय काय आहे तुम्हाला मी सांगू का? प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे ना, मॅनपॉवर आहे. हं, आणि ह्या मॅनपॉवरच्या शेवट काय असतं, की तुम्हाला पैसा वाचवायचा आहे. म्हणजे बचत हीच उत्पन्न, हं, प्रॉफिट असं एक सूत्र बांधलं. आणि त्याच्यामध्ये बचतीचा पहिला आमचा 2 खर्च मोठे आहेत महामंडळाचे. मी नफा-तोटा मानत नाही बरं का, हं, म्हणजे तोट्यात इष्टी माझं हं, आजही मत नाही. माझं एस-टी महामंडळाकडे भरपूर पैसा आहे आणि एस-टी महामंडळ सुव्यवस्थित आहे. फक्त त्याला गणितीय गणिततज्ञांनी तोटा दाखवलाय. का हं, तर ह्यांनी मागणी करू नये म्हणून. हं, हं. अशी वस्तुस्थिती आहे. ते मी तुम्हाला नंतर सांगतो. पण मी आता काय सांगत होतो? तुम्ही सांगत होतात, की 3 त्याचं मेंटेनन्स होत नाही हां, वेळच्या वेळी. मेंटेनन्स होत नाही. तर त्याचा त्याचा जो विषय आहे, त्याची पण रचना कशी आहे, की प्रत्येक गाडी ती किती किलोमीटर नाही आमचे सॉरी 2 खर्च मोठे आहेत. हं, इथं होतो आपण. एक डिझेलचा खर्च आमचा मोठा आहे. हं, सगळ्यात मोठा खर्च आमचा डिझेलचा आहे. महामंडळाच्या गाड्यांना लागते आणि दुसरा खर्च आमचा पगाराचा आहे. मग डिझेल लागणार आहे त्याचा तर खर्च आम्ही कमी करू शकत नाही. मग कुठला बचतीचा म्हणून खर्च पगाराचा करू हं. शकतो. मग पगाराचा खर्च कसं कमी करता येऊ शकतो? माणसं कमी करायची. येस. म्हणजे आधी किती माणसं होती? 1,06,000. मग रिटायर झाला, डिसमिस झाला, सस्पेंड झाला. नाही भरती करू नका, भरती करू नका, भरती करू नका, भरती करू नका, भरती करू नका. 85,000 वर आलेत आता. हं, कितीवर आलेत? 85,000. 85,000. मग आता कर्मचारी कमी आहेत म्हणून गाड्याच नाहीत. मग 17,000 वरच्या गाड्या 16,000 वर, 16,000च्या 15, 15च्या 13, 13च्या 12, 12च्या 10च. हं. म्हणजे पुन्हा 85,000 कर्मचाऱ्यांनी किती गाड्या राहिल्या? आक्रसत गेलं हे हो, एस-टी महामंडळ. केलं. हं. म्हणजे मला तर असं काही वेळेला भीती वाटते, की त्यांना ते हे मोडीत काढायचं. नाही, नाही, मुडीत नाही. हं, शरपंजरी पडलेला विषय मुडीत नाही काढू शकत. हं, अहो, आता जर महामंडळ मुडीत काढलं, महिला वर्ग दगडाने हाणल ह्यांना. हं, सो फुकट सवलत आहे त्यांना. कसं हं, बंद करून देतील त्यांच्या सवलतीसाठी? हं, मग बंद नाही होणार, मर्यादित राहणार. म्हणजे मोजक्या 5,000 10,000 गाड्या हं, आणि मोजके 5-5 एवढंच ठेवायचंय त्यांना. बाकी त्यांना त्याच्यात काही धोरण नाही. पण याच्या माध्यमातनं जो रेव्हेन्यू हं, जनरेट होतो आणि जो विकास होतो, त्यांना वाटतंय खाजगी गाड्यांमुळे विकास होतोय. माझं स्पष्ट मत आहे, की एस-टी जेवढा विकास करू शकते, हं. तेवढी खाजगी वाहतूक विकास करू शकत नाही. एक मुद्दा राहिला. हं. मला त्याच्याबद्दल तुम्हाला बोलत करायचंय, की अ, या हिरवळीच्या बद्दल आपण बोललो, पण याच एस-टी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचे अधिकार, हक्क त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी युनियन खूप आल्या. आज युनियनच्या बद्दल इथल्या कर्मचाऱ्यांच्या मनात जे आपल्यासाठी लढणारे होते, ज्यांच्या पाठीशी ते उभे राहिले, त्यांच्याबद्दलच राग काय? मुळात युनियन ही संकल्पना अस्तित्वात का आहे विलाजी? मी पुन्हा तुम्हाला मूळ मूळ जो विषय आहे. हं, युनियनचं काम काय? कुठली युनियनचं काम काय? कर्मचाऱ्याचे हितसंबंध जोपासण्यासाठी काढलेलं संघटन म्हणजे हो. युनियन. बरोबर? हं, त्याला प्रशासनाचं काही घेणं-देणं नाही हं, पाहिजे. म्हणजे तिकडे अधिकारी जगतोय करून ते काय आम्हाला संबंध नाही. स्वर्गीय भाऊ फाटक होते ना, मी त्यांच्या बऱ्याच सभा, मेळावे अटेंड केले. हं, त्यांच्याशी बोलण्याचा मला योग आला, संवाद साधण्याचा योग आला. तरुण होतो मी त्यावेळेस. हं, साधारण 90-95 चा काळ. तर त्यांचं एक वाक्य माझ्या आजही हृदयात कोरल्यासारखं लक्षात आहे. भाऊंचं काय म्हणणं असायचं स्वर्गीय भाऊंचं, "माझा चालक गाडी चालवतो, हं, माझा वाहक तिकीट फाडतो, माझा मेकॅनिक गाडी दुरुस्त करतो आणि माझा क्लार्क लेखणी चालवतो. त्याच्या घामाचा दाम त्याला मिळायलाच हवा." हं, इट्स म्हणजे युनियन. हं.
हे तर एका ह्याच्यात सांगितलं हो. मी तुम्हाला. ह्याचा अर्थ काय? युनियन. तिथं कुठं लूपहोल राहिले त्याचा हक्क मागणे म्हणजे हं, युनियन. पण त्याच्याबरोबर त्यांनी काम पण केलं पाहिजे. हं, म्हणजे नुसता हक्क नाही मागितला पाहिजे. कर्तव्य आणि हक्क ही जोड आहे. हं, तुम्ही हक्क मागितला तर तुम्ही कर्तव्याला चुकला नाही पाहिजे. म्हणून त्याची सुरुवात काय आहे? माझा चालक गाडी म्हणजे कर्तव्य करतो. हं. तिकीट फाडतो. म्हणजे त्याचं कर्तव्य. त्याच्या कामाचा दाम त्याला हो. मिळायला हवा. आता काय झालंय? युनियनचंच काम झालंय. अरे शासनाकडेच पैसे नाहीत. अरे महामंडळाकडेच पैसे नाहीत. अरे ते निधीच आला नाही. अरे आम्ही मंत्रालयात बसून होतो. अरे आम्ही परिवहन मंत्र्यांना भेटलो. अंतर्गत अरे स्पर्धा सुद्धा यांच्यात. अहो कशाची डोंबल्याची स्पर्धा आली विलासजी? कोण विचारतं आम्हाला? हं, मी आजही सन्मान्य राजसाहेबांच्या युनियनचा सरचिटणीस आहे. माझी युनियन कागदावर आहे आता सध्या. कारण एसटीच्या हे सगळे म्हणतात. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. हा हं. विषय निघाला म्हणून. सन्मान्य रावते साहेब असतील, ऐकत असतील तर परिवहन मंत्री होते. त्यांना मी 55 पत्र लिहिलीत. किती? 55. 55 पत्र. रोज एक पत्र लिहित होतो मी त्यांना. हं, रोज एक. एक पत्र लिहायला मला ₹500 खर्च येत होता. टाइप बीप करून पोस्ट करायचं सगळं. हं, तर त्याच्यामध्ये ह्या युनियनवर माझा एक त्यांना म्हणजे पत्रव्यवहारातनं बोलणं होतं. असं काही भेटून तर तुमच्यासारखं हं, बोलू शकत नाही. मग तो संवाद साधायचो मी पत्राने. एसटीमध्ये युनियन आहेत साध आता आता नवीन आलेले 3 आणि 27 30-32 युनियन. एसटीचे कर्मचारी आता किती आहेत? 85,000. हं, 1,00,000 धरून चाला राउंड फिगरला. प्रत्येक युनियन काय म्हणते? माझी सभासद संख्या. तुम्ही पण विचार करा हं, ह्याच्यावर. कामगार संघटना मान्यता प्राप्त आता त्यांची मान्यता आहे का नाही तो डिस्प्यूट आहे अजून. हं, म्हणजे मला त्यात पडायचं नाही. पण हं, ते काय म्हणतात, की आमची सभासद संख्या किती आहे? 60,000. हं, सन्मान्य सदावर्तींची कष्टकरी ते काय म्हणतात? डंके की चोट पे किती? 60,000. हं, इंटकचे काय म्हणतात? 40,000. बर्गे काय म्हणतात? 45,000. हं, सेनेची काय म्हणतात? 35,000. दुसरी कास्ट टाइप काय म्हणते? 30,000. अहो 4.5 लाख आकडा झाला ना कामगारांचा. हं. कर्मचारी ते 1 लाख आहेत आणि सभासद संख्या 4.5 लाख झाली ना. म्हणजे एका कर्मचारी किती युनियनचा सभासद झाला? तीन किमान चा 10-12. आता नवीन हं, आलेली सन्मान्य पडळकर साहेबांची, हं, त्या आनंदराव अडसुळांची, त्यांचेही सभासद. तो कर्मचारी काय म्हणतो माहिती आहे का त्याच्या हं, लेखी? दैत्य वर्गणी. काय हं, म्हणतो? दैत्य वर्गणी. त्याला काम करायचं असतं, घर हं, चालवायचं असतं. तो पगार घेतला की युनियनवाले आमच्या सीट सगळे असतात. मी पण वेगळा नाही त्यातनं. हे जे 200, त्याचे 500, त्याचे 100, त्याचे 150, त्याचे तो काढतोच. हं, एकदाच घे बाबा. तुझाच आहे मी. पण मला जगू दे सुखाने. कारण त्याची पावती नाही घेतली तर त्याला राग. तो प्रशासनाच्या कानाला लागणार, त्याला काड्या करणार. हा युनियन सगळ्याच युनियनच्या पावत्या त्याच्या खिशात आहेत. हं. हे बघ तुझी पावती. पण न्याय कुणाकडूनच न्याय नाहीये. मागणे नाही. हां, काय त्याला म्हणतात? अ, सोडवणे. म्हणजे काय त्याला म्हणायचं मला वाटतंय? पिच्छा सोडवणे. हां. पिच्छा सोडवणूक सोडवणे. करून घ्यायची फक्त सोडवणूक एकदा. करून घ्यायची आपली. हं, वर्षभर तू दैत्य वर्गणी ही तुझी घे एकदा. हं, पण या सगळ्यांनी मिळून मी रावते साहेबांना म्हटलं होतं, की इतकं सोपा निर्णय विलासजी. हं, प्रशासनाने प्रशासनाने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आर्थिक वर्षातले 3 महिने हं, प्रशासनानेच एक परिपत्रक काढायचं 85,000 कर्मचाऱ्यांसाठी, की त्यांनी चॉईस करायचं. भले सगळ्यांनी कामगार संघटनेकडे जाऊ दे किंवा हं. इंटककडे जाऊ दे किंवा सदावर्तीकडे जाऊ दे. एकाकडे जा कुणाकडे पण. पण त्यांनी एकच फॉर्म भरायचा. हं, 3 महिन्यात एकच फॉर्म कुणाकडे भरून द्यायचा? हं, प्रशासनाकडे. मी स्वतः डिक्लेरेशन करतो, की मी या युनियनचा सभासद आहे आणि त्याची वार्षिक वर्गणी माझ्या पगारातनं कट करावी. 3 महिन्यात विषय संपेल का नाही? हो. त्याला बदलायची म्हटलं तर चान्स कधी? पुढच्या वर्षी. किती चांगलंय. वर्षभर हेच काम राहतं. पावत्या पावती फाडा आणि सभासद, पावत्या पावती फाडा. सभासद. ह्याचा खिंडार तो तिकडे गेला. तो इकडून आला अरे 1 लाख आहेत दादांनो. तुम्ही 4.5 लाख संख्या करून टाकली एसटी कर्मचाऱ्यांची पावत्यांच्या रूपात. मग आम्ही रावत्यांना लिहिलं होतं आमचे मनसेचे 0 आहेत. हं, आमचे बाजूला. तुम्ही ही घोळ मिटवा आधी. हं, मग हं. आम्ही सांगू तुम्हाला आमचे 500 आहेत, 700 आहेत का 1000 आहेत का 2000 आहेत ती. पण बरं. हां. मला आता थोडं शेवटाकडे यायचंय. हं. आज ही अवस्था काय आहे? काय नेमकं चुकलंय हे सगळं सांगितलं. हे सुधारायचंय. ते वैभव पुन्हा आणायचंय. शक्य आहे का? आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? 100% शक्य आहे. जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आईन बापाचं प्रेम एवढंच तुम्हाला विकत मिळत नाही, तर जगात तुम्हाला सगळं शक्य आहे. कारण ते एकच असतं, हं, ते परत मिळत नाही. हं, आई-बापाचं प्रेम ज्याचं त्याला तेवढंच. परत तुम्ही कुणाकडनंही मिळू शकत नाही ते. बाकी जगात सगळं शक्य आहे. याच्यासाठी ना फापट पसार करण्याची गरजच नाही. हं, 3च गोष्टी करायच्या सरकारने. हं, 46,000 कोटी जर अजित पवार आमचे स्वतःचे बारामतीचे जर महिलांना देऊ शकतात, हं, तर 5,000 कोटी रुपये एसटीला देऊच शकतात. हं, काय अवघड नाहीये.
एका स्ट्रोकमध्ये निर्णय घ्यायचा, 5,000 कोटी रुपये इष्टीला द्यायचे. 2 टप्प्यात द्यायचे. हं, नसतील एका टप्प्यात तर. 5,000 कोटी पहिल्या टप्प्यात, 5,000 कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात. 10,000 कोटी वर्षाला दिले ना इष्टीला किती? हं, 10,000 कोटी रुपये विलाजी मी गांभीर्याने मांडतोय तुमच्यापाशी. हं, तर पुन्हा 5 वर्षामध्ये इष्टीला व्यवस्थित येतील. किती? 5 हं. वर्षामध्ये. किती द्यायचे? पहिल्या 6 महिन्यामध्ये 5,000 कोटी, जानेवारी ते जून, जुलै ते डिसेंबरमध्ये किती द्यायचे? 5,000 कोटी. आत्ता करंटला 5,000 कोटी दिल्यानंतर आमची पुरवठादारांची देणी राहिली. ती तर द्यावी लागतील. माल द्यायला आम्हाला कानकून करतात पुरवठादार. हं, दुसरं, आमच्या कर्मचाऱ्यांचं जे थकीत आहे, हं. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, 1.5 लाख रुपयापासून 10 लाख रुपयापर्यंत आमचं थकीत आहे. 16 ते 20, 20 ते 24 करा. कर्मचाऱ्यांचा पैसा आहे. हं, कर्मचाऱ्यांचा पैसा आहे तो थकीत आहे. तो मान्य केलाय त्यांनी. हं. आता परवा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला होतो. तो एक रकमी दिला. आता हे काय करतात युनियनवाले तुकड्यात घेतात. त्याचा उपयोग पण होत नाही. हं, एक रकमी दिला, तर त्याच्यावरचं लोन कर्ज आहे, ज्याच्यामुळे त्याला झोप लागत नाही कर्जबाजारीपणामुळं, ते कर्ज नील होईल त्याचं. हं. कर्ज नील झाल्यामुळं त्याचा कमी पगार हातात येणारा हातात पगार पूर्ण येईल. आणि क्रयशक्ती वाढेल. कार्यक्षमता वाढेल, तर महामंडळाला त्याचा फायदा आहे. हं, म्हणजे महामंडळाने 5,000 कोटी रुपये दिले, तर महामंडळाला परताव्याचे 25,000 कोटी मिळतील. हं. ही माझा शब्द आहे. पण त्याची रचना त्यांनी इथनं केली पाहिजे, पुन्हा बरोबर. मुळावर आलं हं. पाहिजे. 5,000 कोटी रुपये जर अजित पवारांनी दिले, 5,000 कोटी रुपये, तर आमचं थकीत बघा, हे बघा, शेवट पैशाचं उत्तर पैसाच आहे. हं, बरोबर आहे ना? तर ते देणं दिल्यानंतर एक रकमी त्या कर्मचाऱ्यांना दिली, तर तो डोक्यावर घेऊन नाचेल ह्यांना. ह्यांचाच फायदा आहे, हं, आमचा काय हं. फायदा नाही. ह्यांचाच फायदा आहे. डोक्यावर घेऊन नाचेल. दुसरा जो विषय, 30,000 कर्मचाऱ्यांची महामंडळात भरती केली पाहिजे. हं. आज कर्मचारीच नाही. कामाला माणसंच नाहीत. अप्रांटिस भरले त्यांनी, अकुशल कामगार, आणि त्यांची हं. जेव्हा इष्टी चालली. आणि तुम्ही माहिती घ्या. नवीन एसटी? नाही, नवीन एसटी ती 2,000ची नोट आहे. 2,000 गाड्या आल्या म्हणजे बायपास. परत ती जुनी होणारच आहे. त्याला लागायला यायला इष्टी कुठे परत? काय आहे, नोटबंदीच्या काळामध्ये 2,000ची नोट आली. हं, का आली होती ती? ज्या नोटा बंद केल्या होत्या, त्या छापून परत मार्केटमध्ये यायसाठी ती 2,000 आले होते. हं, जेव्हा त्या नोटा आल्या, तेव्हा ती बायपास केली. हं, हे तर बरोबर आहे ना? काढून टाकली. मग आता इष्टीकडे 2,000 गाड्या आल्यात. आता त्या 2,000 गाड्या आल्यात, पण आमच्याकडे 3,000 स्क्रॅप होणाऱ्या गाड्या आहेत. हं, आत्ता सध्या. हं, मग त्या 2,000 टप्प्याटप्प्याने स्क्रॅप झाल्या ना गाड्या. हं, गाड्या कुठनं आणणार? हे बघा, पूर्वीच्या काळी, परत सांगतो मी तुम्हाला, 4 टप्प्यामध्ये गाड्या नव्या येत होत्या इष्टीकडे. कदाचित तुम्ही बघा, अभ्यास हं, करा किंवा तुमच्या लक्षात आणा. आपली आषाढी फेर मोठा असतो. पंढरपूरचा फेर. हं, तुम्ही एक 15-20 वर्ष मागे जा. आषाढी फेरला सगळ्या गाड्या नव्या असायच्या. हं, त्या कशा असायच्या? तिन्ही कार्यशाळेमध्ये आमच्या गाड्या बांधल्या जायच्या. त्या बांधलेल्या सगळ्या गाड्या 700-1000 ज्या आहेत त्या आषाढी फेरला जायच्या. हं. आषाढी फेर ओके व्हायचा आणि आल्यानंतर त्या गाड्या डेपो Distribute डिव्हिजनला व्हायच्या. वाटल्या जायच्या. सौंदती फेर, हं, कर्नाटकमधला कोल्हापूर साईडला मोठा. हं. गणपती फेर आणि शाळेच्या सुट्ट्या आणि लग्न सराई. हे 3-4 टप्प्यांना प्रतिवर्षी 700 ते 1000 गाड्या आता बांधल्या होतंय जायच्या. ते? अशाच नाहीत तर गाड्या आता बाहेरनं आयत्या घेतोय आपण. हं, 2,000ची नोट. मी 2,000ची नोट का म्हणलो? हं, तर आता चॅसी येणार, हं, ती आम्ही बांधणार हं, आणि ती येणार, तोवर माणसं मारणार. एकमेकाची डोकी फोडणार त्या जुन्या गाड्यात बसून. म्हणून ती 2,000ची नोट म्हणजे 2,000 गाड्या हं, त्या आल्यात. पण त्याला बायपास चॅशा नाही ना. कसं आहे माहिती आहे काय मला अजूनही कळत नाही, की एवढे हुशार अधिकारी ती इष्टीत का मांडत नाहीत? मलाच पडलेला प्रश्न आहे. आता मला सांगा, 2,000 गाड्या आल्या, 2,000 गाड्या आल्या, अरे तुला 10,000 गाड्या पाहिजेत दादा. 2,000 गाड्या आल्या, किती दिवस नाचणार तुम्ही? गाड्या किती पाहिजेत? 10,000. आल्यात किती? 2,000. तुझ्या स्क्रॅप होणारी संख्या किती? 3,000. म्हणजे हागलं नाही पोट गेलं एकच ना. 10,000 गाडी प्रतिवर्षी इष्टीकडे आली पाहिजे. किती वर्ष? 5 वर्ष. बरोबर. 5,000 कोटी रुपयाचं गणित सांगितलं. त्याची प्रतिवर्षी किती गाडी आली पाहिजे इष्टीकडं? 10,000. त्यावेळेला 45,000 गाड्यांचं नियोजन पूर्ण होईल. कारण या आहेत ह्या जुन्या झाल्यात. त्या गाड्या असतो 5 वर्षांनी सगळ्याच गाड्या स्क्रॅपला येणार आहेत. बरोबर आहे? मग 45,000 गाडी यायसाठी प्रतिवर्षी किती गाडी आली पाहिजे? 10,000. मग 10,000 गाडी यायसाठी तिमाही किती गाडी आली पाहिजे? 2,000. दर 3 महिन्याला 2,000 गाड्या आल्या. वर्षाला 10,000 गाड्या झाल्या ना. 3, 3, 3, 3, 3 वर्षाच्या 12 महिन्यामध्ये. हे सगळं व्हायला हवं, हां, तर त्याला ऊर्जित अवस्था येईल. हां, पण हे सगळं करण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती खूप महत्त्वाची आहे. हां. आणि ती राजकीय इच्छाशक्ती खरंच दाखवली जाते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर या विषयावरती, एस-टीच्या विषयावरती आपण कितीही तास बोललो, तरी तुमच्याकडची माहिती संपणार नाही. आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे, ते
ते उत्तर शोधण्याची जोपर्यंत मानसिकता इथे येणार नाही, तोपर्यंत एस-टी त्या बाणाच्या शयेवरून खाली कधी उतरणार नाही. आणि तिला जी भीष्माची आपण उपमा दिली, तो भीष्म जगला पाहिजे. त्याला इच्छामरण आहे, पण तो जगला पाहिजे आणि तो जगेल अशा अनुषंगानं काही गोष्टी नक्की घडतील. एस-टीचा जो सेवेकरी आहे, त्याची या सगळ्या दुष्टचक्रातून सुटका होईल, अशी आशा करूया. आज तुम्ही आलात. खूप सुंदर पद्धतीने या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यात. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.